नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र कसे काढावे. तर बघा, ऑनलाईनच्या साईटवरती तुम्ही जायचं आहे. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर तुम्ही तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे ओके वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची ऑनलाईनची साईट ओपन होईल. त्याच्यानंतर इथं सर्च बॉक्समध्ये इन्कम सर्टिफिकेट हे तुम्ही सर्च करायचं आहे. तर बघा, इन्कम सर्टिफिकेट सर्च केल्यानंतर तुम्हाला नवीन विंडो ओपन होणार आहे. बघा, इथे इन्कम सर्टिफिकेटच्या ऑप्शनवरती मी क्लिक करतो. केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पुढे सुरू करावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर अर्जदाराची तपशील भरायची. तिथे तुमचं श्री संबोधन वगैरे करायचं आहे. अर्जदार 18 वर्षाच्या आतील असेल तर त्याच्या वडिलांचंच उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागते. 18 वर्षाच्या वरील असेल तर तुम्ही स्वतःचं उत्पन्न प्रमाणपत्र काढू शकता. तर माझ्या केसमध्ये अर्जदार हा 18 वर्षावरील असल्यामुळे मी त्यालाच सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर तिथे पूर्ण नाव तुमचं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. अर्जदाराच्या वडिलांचे नाव पण तुम्ही टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर जन्मतारीख टाकून घ्यायची. तुम्ही वय, वर्ष व महिना व्यवस्थित बघून जन्मतारीख टाकून घ्यायची आधार कार्डवरती जी असेल ती. त्याच्यानंतर पुढे तुम्ही काय काम करतात, शेतमजुरी असेल किंवा जो व्यवसाय करत असेल तो तुम्ही टाकायचा आहे. त्याच्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर टाकून घ्यायचा तुमचा. मोबाईल नंतर टाकल्यानंतर अर्जदाराचे निवासाचे तपशील म्हणजे सध्याचा पत्ता, जिथे राहत असेल तुमचा पत्ता व्यवस्थित भरून घ्यायचा. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तालुका पण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. गाव, तुम्ही तुमची माहिती व्यवस्थित गाव, जिल्हा, तालुका निवडल्यानंतर बघा इथं पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर इथे तुम्ही लाभार्थीचे तपशील म्हणजे स्वतः असेल तर स्वतःसाठी काढत असाल तर तिथे स्वतः म्हणून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं उत्पन्न टाकायचं आहे, किती आहे ते. शेतमजुरी व्यवसाय जे असेल तिथे टाकायचं. बघा, मी इथं माझं उत्पन्न टाकून घेतो जे आहे ते 35, 40 आणि 45 जे तुम्हाला तलाट्याने लिहून दिलेलं असते ऑफिसमधून व तुमच्या तलाठी अहवालावर असतं तेच तुम्ही टाकायचं आहे. तलाठी अहवाल हा तुमच्या तलाठी ऑफिसमध्ये भेटून जातो. गावाच्या प्रत्येक तलाठी अहवाल असल्याशिवाय तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र निघत नाही. तलाठी अहवाल हा कंपल्सरी आहे. बघा, हे भरल्यानंतर इथे मी तलाठी अहवाल सिलेक्ट केला आहे, कारण मी त्याच्यासोबत तलाठी अहवाल जोडणार आहे म्हणून. इथे ओके करणार. ओके केल्यानंतर पुन्हा एकदा क्लिक करणार. त्याच्यानंतर ही स्टेप पूर्ण होईल. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहे. क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करायचं आहे. थोडासा वेळ लागतो, बफरिंग होतं, तो वेट करायचं आहे थोडा. त्यानंतर बघा, तुम्ही कागदपत्र काय काय जोडणार आहे. तर मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तलाठी अहवाल हे मी जोडणार आहे. तर इथे तुम्ही कागदपत्र जोडणीमध्ये तलाठी अहवाल हे नाव शोधून सिलेक्ट करायचं. बघा, मी ते आता तलाठी अहवाल सिलेक्ट केला आणि फाईल अपलोड करेल. जो तलाठी अहवाल भेटलेला आहे तो मी इथे आता अपलोड करणार आहे. त्यानंतर इथे तलाठी अहवाल म्हणून टाईप करेल डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये आणि ॲड डॉक्युमेंट केल्यानंतर पुन्हा अशी विंडो ओपन होईल. त्यानंतर ओके करायचं. डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली. त्यानंतर आता मी आधार कार्ड जोडेल. आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे, आधार कार्डची फाईल आणि ओपन. त्यानंतर इथे डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये आधार कार्ड टाकून ॲड डॉक्युमेंट करणार आहे.
त्याच्यानंतर पुन्हा डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली. त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. लाईव्ह कॅमेरामध्ये कॅप्चर करायचं आहे. जे तुमचे कस्टमर असेल त्यांचा फोटो लाईव्ह कॅप्चर करायचा आहे आणि अपलोड म्हणायचं आहे. अपलोड केल्यानंतर पुढे सुरू करावरती क्लिक करायचं आहे. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा अशा प्रकारे तुमची पुढची विंडो ओपन होईल पेमेंटसाठी. तर VLE अकाउंटमधून मी पेमेंट करणार आहे तर VLE अकाउंट. त्यानंतर पे नाववरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा हे पेमेंट करून टाकायचे तुम्ही. अशा प्रकारे तुमचा फॉर्म भरला जाईल. त्याच्यानंतर पुढे सुरू करावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ती रिसिप्ट भेटेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.